मित्रांनो, तुमच्याकडे पण आयुष्यमान भारत कार्ड आहे आणि तुम्हाला स्वतःच्या इलाजासाठी व कौटुंबिक दवाखाना खर्चासाठी या कार्डचा 5 लाख रुपयापर्यंत जर उपयोग करून घ्यायचा असेल तर सर्वांना एक नवीन अपडेटनुसार 3 प्रोसेस करायच्या आहेत. त्या सर्वप्रथम प्रोसेस म्हणजे मित्रांनो ई-केवायसी. आता ई-केवायसी कशी करायची आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि शेवट ज्या महत्त्वाच्या 2 स्टेप राहतील किंवा 2 प्रोसेस राहतील तर तुम्हाला त्या शेवट मध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात आयुष्यमान भारत जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे त्यालाच आपण आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो. तर मित्रांनो, हे जे कार्ड आहे एकत्रीकरण म्हणजेच मित्रांनो यामध्ये या दोन्ही जर कार्ड असेल याच्यातून दोन्ही जसं की आयुष्यमान भारत कार्ड आणि एक दुसरं कार्ड मिळतं ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाचं जे कार्ड आहे याची तुम्हाला सर्वप्रथम ई-केवायसी करायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो. आता इथे बघू शकतात एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रतिवर्षी कौटुंबिक 5 लाख रुपयाचा जो मोफत उपचार आहे हा महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये मिळत असतो. याच्यासाठी काही खाजगी रुग्णालय आहेत ते पण नेमलेले आहेत आणि काही गव्हर्नमेंटचे जे रुग्णालय आहेत ते पण नेमलेले आहेत. या योजनांचा जो लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हे कार्ड प्रत्येक नागरिकाकडे आवश्यक आहे आणि सोबतच त्या कार्डची ई-केवायसी झालेली पाहिजे. आता ही ई-केवायसी ची प्रोसेस मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण या योजनेसाठी पात्र आहेत का किंवा अपात्र आहेत. तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं खाली वेबसाईट देण्यात आलेला आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण जी लिंक आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तिथे जाऊन तुमचा जो आधार कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे किंवा राशन कार्डचा 12 अंकी नंबर आहे दोन्हीतून कोणताही नंबर टाकून तुम्ही ते चेक करू शकता. जे कार्ड आहे तुम्ही स्वतः पण काढू शकतात. आता हे काढण्याची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला ती पुढे सांगणार आहे. आता इथं ज्या स्टेप आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला फॉलो करावे लागतील. आता खाली यायचं आहे, इथं बघू शकता जे बेनिफिशियरी आहेत त्यांचं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून आयुष्यमान भारत ॲप हे डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या 2 व्हिडिओच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघून हे कार्ड डाउनलोड करू शकतात किंवा मित्रांनो तुम्हाला ही ई-केवायसी कशी करायची आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रोसेस जर करायला जमल्या नाही तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन ह्या प्रोसेस करू शकतात. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यांनी कोणी आणखी ई-केवायसी केलेलं नसेल तर लवकरात लवकर ही ई-केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतात. यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व Instagram पेजला तुम्ही फॉलो करू शकता. Telegram चॅनलला तुम्ही फ्रीमध्ये पण जॉईन होऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.